तर आज आपण पाहणार आहोत प्रेमाच्या अटी आहेत भाग 2. लव्ह हॅज कंडिशन्स पार्ट 2. ओके, तो लेट्स ओपन आवर बायबल्स टू 1 सॅम्युएल 15:1-5 and verse 22. पहिले शमूएलचा 15वा अध्याय आणि वचन 22 आपण उघडूया. पहिले शमूएलचा 15वा अध्याय वचन 22. संदीप वाच मोठ्याने. शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला हुमारपणाने व यज्ञाने होईल काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा मानणे आणि मेंढरांच्या मांद्यापेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे. ओके, बघा, ज्यावेळेस आपण जगामध्ये राहतो ना, तर ह्या जगाचं एक विचित्रच धोरण असतं की जिथं प्रेम आहे तिथं आज्ञा नसतात, जिथं प्रेम आहे तिथं अटी नसतात. जग तुम्हाला हे शिकवतं अबाउट अनकंडिशनल लव्ह, जिथं म्हणजे काही अटी विरहित असलेलं प्रेम. पण मग तुम्हाला सांगू द्या, थोडंसं मी जरा ह्याच्या डीप जात आहे, कारण ह्याचा एक फार मोठा भ्रम आहे लोकांच्या मनामध्ये, जो आता आपण हा फुगा फोडला पाहिजे. विशेष करून मंडळीमध्ये तरी फोडला पाहिजे. जगाचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, पण मंडळीमध्ये हा फोडला पाहिजे. आपला देह आहे ना, एक असं झाड आहे जे जंगली झाड आहे. परत सांगतो, आपला देह हा जंगली झाडाप्रमाणे आहे. जंगली झाड, ज्याला काही अर्थ नाही आहे, जे वेडंवाकडंच वागणार, जे वेडंवाकडंच वाढणार. जंगली झाडाला तुम्हाला नियंत्रणात ठेवावं लागतं. जर का तुम्ही जंगली झाडाला नियंत्रणात ठेवलं नाही तर ते कसंही वाढतं, कुठेही वाढतं, कुठेही घुसतं, काही पण करतं. झाड आहे पण त्याला काही उपयोग नसतो त्या झाडाचा. नुसतं सगळीकडे नाश, वाटोळं, आणि ज्याच्या बगीच्यात तर वाढत आहे तिथं ते पूर्णपणे वाट लावून टाकतं त्या बगीच्याची. आणि जर का त्या जंगली झाडाला नियंत्रणात ठेवलं नाही तर ते झाड त्या बगीच्याची पण वाटोळं लावून टाकतं आणि त्या पार एकदम खलास करून टाकतं सगळं काय. तर संतो, ज्यावेळेस आपण म्हणतो की अनकंडिशनल लव्ह म्हणजे काय, म्हणजे काही अटी विरहित असलेलं प्रेम. म्हणजे माझ्यावरती प्रेम करा पण मला काय अटी लावू नका. म्हणजे कसं विचित्र वाटतं ना ते, की मला सगळं द्या, मला सगळं पाहिजेल आहे तुमच्याकडून, पण मला काही अटी लावायच्या नाही. मी कसाही वागेल, कसाही वाढेल, कुठेही जाईल, कोणत्याही टायमाला जाईल, काही पण खाईल, कोणाशी कसंही बोलेल, कोणाशी कसंही कोणाला मारेल, काही पण करेल, पण तरी पण तुम्ही माझ्यावरती प्रेमच करत राहा. हे जगाचं धोरण आहे, अनकंडिशनल लव्ह. पण संतो, आपण जेव्हा ख्रिस्तात येतो ना, हे आपल्याला दिसत नाही. इनफॅक्ट जेव्हा पहिला मनुष्य, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वचन सांगतं की ज्यावेळेस देवाने त्या माणसाला वेगळं केलं आणि त्यावेळेस त्याला एदेन बागेत ठेवल्या त्याला तिथं एक कंडिशन किंवा एक अट मिळाली. आणि ती अट आपल्याला माहिती आहे की झाडाचं फळ खायचं नाही आहे. आणि त्या एका अटीमुळे पूर्ण इट बिकेम अ गेम चेंजर. म्हणजे त्या अटीमुळे सगळं काय बदललं आदामाच्या जीवनामध्ये. एव्हरीथिंग. जोपर्यंत ती अट नव्हती तोपर्यंत सगळं काय सुरळीत चाललं होतं. मग कल्पना करा, समजा थोड्या वेळासाठी समजा मी असा विचार करतो, देवाने अट दिलीच नसती तर तिथं आदाम आणि हवा दोघंही राहत असते. मग सैतानाने त्यांच्यामध्ये, माझा एक प्रश्न आहे, सैतानाने त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये कार्य केलं असतं किंवा नाही? असं किती जर का तुम्हाला वाटत असेल की कार्य केलं नसतं तर तुम्ही चुकीचे आहात. त्यांनी निश्चितच त्यात कार्य केलं असतं, कारण तो मनुष्य देवाच्या प्रतिरूपात बनवलेला होता आणि सैतानाला देवाच्या प्रतिरूपामध्ये काही ना काहीतरी घाण करायला आवडते, कारण ते प्रतिरूप त्याला हवं होतं आणि जे देवाने त्याला दिलं नाही. तर संतो, बघा, देवानी हे जग निर्माण केलं, देवानी या जगामध्ये नियम निर्माण केलेले आहेत आणि
तुम्ही विश्वासणारे पहा का अविश्वासणारे पहा, प्रत्येक कुटुंबामध्ये अटी असतात, प्रत्येक कुटुंबाचे नियम असतात. जर का तुम्हाला कुटुंबात राहायचं असेल तर तुम्हाला या नियमांना फॉलो करणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला समाजात राहायचं असेल तर तुम्हाला ह्या समाजाच्या नियमांना फॉलो करायची गरज आहे. तुम्ही कुठेही राहत असाल, तुम्हाला नियमांना फॉलो करायची गरज आहे. तुम्ही कुठेही जा, नियम आहेत, अटी आहेत. तुम्ही कोणत्या देशामध्ये जा, त्या देशामध्ये राहायला तुम्ही जर का सिटिझनशिप घ्यायला गेला, नागरिकत्व घ्यायला गेला, तिथं पण तुम्हाला नियम लागणार. तर संतो, पहिली गोष्ट तुमच्या डोक्यातून हा फुगा फोडा जो सैताने तुमच्या डोक्याने टाकलेला आहे, ते म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही जिथं प्रेम आहे तिथं अटी नाही. जिथं प्रेम आहेच, जिथं प्रेम आहे तिथं अटी असणारच. तिथं अटी असणारच. हे तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या रक्तामध्ये घुसवा. यू हॅव टू फिल्टर युअर सिस्टम. तुम्हाला तुमच्या प्रणालीला बदलायचं आहे, चेंज करायचं आहे. तुम्हाला तुमच्या डोक्याला रिप्रोग्रॅम करायचं आहे. प्रेम आहे तर अटी आहे, अटी आहे तर प्रेम आहे. तर प्रभू काय म्हणतो पहिले शमूएलचा 15 अध्याय 22 की देवाला होमार्पणापेक्षाही जास्ती आज्ञापालन आवडतं. आपण आता काल पाहिलं की ज्यावेळेस आदामाने ते फळ खाल्लं, ते देव त्याला म्हणतो, तू तुझ्या पत्नीचा शब्द ऐकला. तुझ्या पत्नीचा शब्द ऐकला. म्हणजे देवाला ते आवडलं नाही की माझ्या शब्दाच्या वर ह्यानी त्याच्या बायकोच्या शब्दाला प्राधान्य दिलं. म्हणजे बायको असो का कोणी असो आज आपल्या जीवनामध्ये, किंवा म्हणजे आपल्या देहाच्या शब्दाला आपण प्राधान्य दिलं देवाच्या शब्दापेक्षाही. संतो, हा पॉइंट आहे ना जरा फार डीप आहे. का डीप आहे? कारण जिथं बघा, जो व्यक्ती आपल्यावरती सगळ्यात जास्ती प्रेम करतो ना, त्याला आपल्याकडून सगळ्यात जास्ती अपेक्षा पण असतात. हे कधी नका विसरू, हा मुद्दा लिहून घ्या. जो व्यक्ती आपल्यावर सगळ्यात जास्ती प्रेम करतो त्याला आपल्याकडून सगळ्यात जास्ती अपेक्षा पण असतात. आणि ज्यावेळेस त्या अपेक्षाचं भंग होतं त्यावेळेस सीन फार विचित्र होऊन जाते, दृश्य फार विचित्र होऊन जातं. तर संतो हो, प्रभूशी म्हणतो, वाच संदीप, योहान 14 वचन 21 ते 24, जॉन 14:1-4 अँड वर्सेस 21 to verse 24. योहान 14 वचन 21 ते 24. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे. हा, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा बाप प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व त्याला मी आपला स्वतः स्पष्टपणे प्रकट करीन. पुढे 24 पर्यंत. यहुदा जो इस्करियोत नव्हे, तो त्याला म्हणाला, हे प्रभू, असे काय झाले आहे की तू आपला स्वतः आम्हाला स्पष्टपणे प्रकट करणार आहेस आणि जगाला प्रकट करणार नाहीस? येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, जर कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझे वचन पाळील आणि माझा बाप त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही, आणि जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्या बापाचे आहे. ओके, तर इथं स्पष्ट दिलेलं आहे, जर का तुम्ही माझ्या आज्ञाचं पालन केलं तरच तुम्ही माझ्यावर प्रीती करता. म्हणजे कंडिशन. आणि हे जे बायबल आहे ना, हे एक कंडिशनचं पुस्तक आहे, म्हणजे अटींचं पुस्तक आहे. तुम्ही असं केलं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. तुम्ही अनुवाद 28 वाचा, तर स्पष्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अख्खं बायबल हे पूर्णपणे नियमांचं पुस्तक आहे. मग प्रेमामध्ये नियम असावे का? प्रेम कसं पाहिजे? मोकळं, क्लीन, क्लिअर, कॉन्फिडेंट? नो संतो. कारण आपला देह जो असतो ना आपला, हा फार घाणेरडा असतो. या मी मगाशी बोललो तुम्हाला, देह हा ना एका जंगली झाडासारखा आहे. त्याला ना नियम आवडत नाही, त्याला शिस्त आवडत नाही. तुम्ही स्पष्ट सांगतो. आता तुम्ही म्हणाल, हां बाबा, मी दारू पिणार नाही, मी सिगरेट ओढत नाही, मी जुगार खेळत नाही, मी व्यभिचार करत नाही, मी खोटं बोलत नाही, मी निंदा करत नाही, मी नालास्ती करत नाही, मी द्वेष करत नाही, हे सगळे मी काहीच करत नाही. व्हेरी गुड. पण तुम्हाला मी सांगितलं तर उठा, चला व्यायामाला जा, तुम्हाला आवडणार नाही ते करायला. तुम्हाला ह्या देवाच्या मंदिराला नीट ठेवायला आवडणार नाही. तुम्हाला आळस येईल, कंटाळ येईल. अरे यार,
कशाला यार व्यायाम करायचं नाही यार. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आपण आपल्या देहाला ना, देह जो असतो ना, त्याला कोणतीच चांगली गोष्ट आवडत नाही, कोणतीच नाही. म्हणजे तुम्ही त्याला देहाला कोणतीही चांगली गोष्ट करायला लावा, ही विल नेवर लाईक इट. त्याला कधीच आवडणार नाही देहाला. तर तुम्हाला ना तुमचा एक शत्रू आहे सैतानानंतर. मी परत सांगतो, तुमचा एक शत्रू आहे सैतानानंतर, आणि तो आहे तुमचा देह. तो तुमचाच आहे पण तुमच्या विरोधात आहे. तो तुमचाच आहे पण तुमच्या विरोधात आहे. तुम्ही त्याच्यामध्ये राहता, पण तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जायला मदत करत नाही. मी परत सांगतो, तुम्ही त्याच्यामध्ये राहता, पण तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जायला मदत करत नाही. तो तुम्हाला नरकात घेऊन जाण्यासाठीच टपलेला आहे. तुमचा देह, तुम्ही त्याला संगोपित करता, तुम्ही त्याला खाऊ पिऊ घालता, तुम्ही त्याचा लाड करता, तुम्ही त्याला स्वच्छ ठेवता, तुम्ही त्याला सगळं चांगलं करता, पण तो तुमचं वाईटच करायला निघालेला आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला देवाच्या आज्ञेमध्ये राहायचं असेल, देवाच्या आज्ञेचं पालन करायचं असेल, तर काही अवघड काम नाही आहे. तर देवाने तुम्हाला देवाचा आत्मा दिलेला आहे, पवित्र आत्मा. आता रोमकरासपत्र 8 अध्याय वचन 13 ते 14 वाचूया. रोमकरासपत्र 8 अध्याय वचन 13 ते 14. रोमन्स चॅप्टर 8 वर्सेस 13 to verse 14. रोमन्स 8 verses 13 to verse 14. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच, पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. एक मिनिट. जर तुम्ही देहाप्रमाणे जगता, म्हणजे बघा, जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच. म्हणजे याचा अर्थ काय होतो की देह हा मृत्यूकडे चाललेला आहे. सिंपल. देह हा मृत्यूच्या दिशेने चाललेला आहे. खोटं बोलणं, लबाडी करणं, एकमेकाबद्दल द्वेष मनात ठेवणं, वाईट मनात ठेवणं, म्हणजे कितीतरी देहाचे कर्मे आहेत. आपण पाहूया काही दिवसांनीच. म्हणजे तुम्ही आता ते बायबल स्टडी आज होणार आहे, रेकॉर्डिंग. सॉल्टीनेस म्हणजे मीठ आपण पाहणार आहोत. मीठपणा म्हणजे काय. मुख्य तर देहाची जी कर्मे आहेत ना, हे तुम्ही गलतीकरसपत्राचं 5 अध्याय आणि वचन 19 पासून तुम्ही वाचू शकता. हे सगळ्या गोष्टी आपल्या देहामध्ये आहेत. आणि आपला देह आहे ना, हा घाणीकडेच वळतो. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही स्वतःकडे बघा. तुम्ही जास्ती लांब जाऊ नका, स्वतःकडेच बघा की कसं आपल्याला वाईट गोष्टी आवडतात, कसं आपल्याला सगळं निगेटिव्हच आवडतं. आणि आपण ते बरोबर करतो, म्हणजे कोणी शिकवायची गरज नसते, ते ॲटोमॅटिक होतं. कसं काय? कारण तर आपल्या देहामध्ये त्याचा DNA असतो. त्या वाईट गोष्टीचा DNA आपल्यामध्ये इम्प्रिंट असतो. आणि पिढ्यानपिढ्यापासून हे आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये ह्याचा कोड, ह्याची एंट्री झालेली आहे. पिढ्यानपिढ्या खोटं बोलणं, लबाडी करणं, फसवणं, एकमेकाच्या पाठीमध्ये सुरा खोपसणं, विश्वासघात करणं, हे अनेक गोष्टी आहेत आज. अनेक गोष्टी. कोणाला चिडवणं, खोड्या काढणं, लबाडी करणं, म्हणजे व्यभिचाराने दारू पिणं, आणि हे तर फार किरकोळ गोष्टी आहेत हो. मी तर म्हणतो हे तर काहीच नाही आहे कम्पेअर्ड टू ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तर म्हणजे अशा. बघा कसं आहे, दारोडा दिसतो, दारोड्याचं पाप दिसतं, सिगरेट ओढणाऱ्याचं पाप दिसतं, जुगार खेळण्याचं पाप दिसतं, गंजाड्याचा ड्रग्ज घेण्याचं पाप दिसतं, पण लबाडी करण्याचं पाप दिसत नाही, मग ते चांगलं. मग खोटं बोलण्याचं पाप दिसत नाही, मग ते चांगलं. खोड्या काढण्याचं पाप दिसत नाही, मग ते चांगलं. मुद्दामून एखाद्याला चिरडीस नेणं, हे पण दिसत नाही, चांगलं. मग जे दारोडा आहे वाईट, शी. जो जुगार खेळतो, शी. मग जो सिगरेट ओढतो, शी. मग जो ड्रग्ज घेतो, तो शी. पण जो चोरी करतो, लबाडी करतो, विश्वासघात करतो, मुद्दामून कटकारस्थाना करतो, ते सगळे चांगले. कारण त्यांचे पाप दिसत नाही ना, त्यांचे कामे दिसत नाही सांगतो. बघा, मनुष्याला दिसो न दिसो, पण जो तुम्हाला स्वर्गात घेणार आहे ना, त्याला सगळं दिसतं. आणि शॉकिंगली तो आपल्या बाजूलाच उभा असतो. तर दॅट इज द ट्रॅजेडी. ती दुःखद घटना आहे की तो आपल्या बाजूलाच उभा असतो आणि तो पाहत असतो सगळं काय. आणि ते सगळे त्याच्या पुस्तकात सगळे एंट्री होते. आणि तिथून तुम्ही
काही पण करून डिलीट नाही करू शकत. आत्तापर्यंत असं कोणतं सॉफ्टवेअर कधी निर्माण झालेलं नाही आणि निर्माण होणारही नाही आहे जे देवाच्या पुस्तकाला हॅक करेल. सॉरी. तर म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये कळलं पाहिजे की ज्या देहाच्या कर्माला आपण एन्जॉय करतो ना, मस्त हो किती छान, मी ह्याच्या विरुद्ध कटकारस्थान केलं, आता मी ही लबाडी करणार, आता मी ही लबाडी करणार, आता मी ह्याच्या विरुद्ध खोटं बोलणार आणि अशी मी खोडी काढणार, असं एक एक प्लॅनिंग करतो ना आपण, हे सगळं आपल्याला नरकामध्ये जाण्यासाठीची तयारी आहे. परत वाच संदीप रोमकारसपत्र याचं 8 वचन 13, फक्त 13 वाच. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता हा तर तुम्ही मरणारच. हा हे एक मिनिट, हे कोणत्या मृत्यूबद्दल बोलते माहितीये का? तो शरीराच्या मृत्यूबद्दल बोलत नाहीये, तो नरकामध्ये जाण्याच्या मृत्यूबद्दल बोलत आहे. नरकामध्ये, तो शरीराच्या मृत्यूबद्दल बोलत नाहीये. जर का तुम्ही असं आता मी असं हसू एन्जॉय केलं ना देहाचे कर्मे, तुम्हाला सांगू द्या, तुम्ही नरकाचे तिकीट कापलेलं आहे. तुम्ही ख्रिस्तात असाल, तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणारे असाल, उरी अखान तू खाला बसा किथे करणारे असाल, पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही भरपूर हात हलून प्रार्थना करणारे असाल, तुम्ही घामाने भिजून चिंब होणारे असाल, व्हेरी गुड, प्रार्थनेमध्ये एक्सलंट, मी तुम्हाला 100पैकी 100 मार्क देईल, पण तुम्ही नरकाचं तिकीट कापलेलं आहे, लक्षात ठेवा. यू हॅव बुक्ड द तिकीट टू हेल. ख्रिस्तात असून गॅरंटी मी तुम्हाला लिहून देतो. म्हणजे तुमचं रक्त द्या, मी त्या स्टॅम्प पेपर तुम्ही घेऊन या 50,000चा, मी त्या तुम्हाला तुमच्या रक्ताने लिहून देईल की तुम्ही नरकासाठी तुमचं तिकीट कापलेलं आहे आणि तुम्ही जाणारच नरकामध्ये, कारण तुमचा देह तुम्हाला तिथं घेऊन चाललेला आहे. फॉर इफ यू लिव्ह आफ्टर द फ्लेश, देहाच्या कर्मांच्या मागे जर का तुम्ही जगला, माहिती आहे ना हे चुकीचं आहे, मग सोडून टाका. माहिती आहे ना हे रॉंग आहे, हे देवाला आवडत नाही. आता माझ्या मनामध्ये एका संदीप विरुद्ध घाण आहे आणि मग मी त्याच्या विरुद्ध अजून कट करतो, अजून प्लॅनिंग करतो. अरे बाबा, तुला कळतं ना दादा, हे चुकीचं आहे. नाही मग तो असं का करतो? त्याला करू दे ना, तू 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 नीट वाग. तुला ख्रिस्त समजला की नाही? हा समजला, मग तू नीट वाग ना, तू तुझे मार्ग नीट कर. नाही पण मग तो माझ्या विरुद्ध असे कट करायचं ना, मग मी काय करायचं? हे देह आहे, बदला घे. देह शिकवतो, बदला घे, राग धर. आता कसं मी ह्याला चिडू, प्लॅनिंग कर. हे देहाची वळवळ असते. पण देवाचा आत्मा काय सांगतो? देवावर विश्वास ठेव, देव त्याला सरळ करेल. दॅट इज द स्पिरिट ऑफ गॉड, देवाचा आत्मा. तर फॉर इफ यू लिव्ह आफ्टर द फ्लेश, जर का तुम्ही देहाच्या मागे जगला तर तुम्ही मराल. पुढे वाच. पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. पण तुम्ही जर का आत्म्याने शरीराचे कर्मे, म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की माझ्यामध्ये ही देहाची वळवळ आहे, मला हे ठाऊक आहे, मी असा आहे, माझ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 15 20 50,000 असे 60,000 असे किडे आहेत देहाचे. मग एक लिस्ट बनवायची 60,000 किड्यांची आणि मग एक 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 किड्याला मारायचं, ठार मारायचं. आता कसं, तुम्ही म्हणाल कसं मारायचं ठार? तुम्हाला मी शिकवतो. हे कसं माहिती आहे का? जेवढं जास्ती तुम्ही प्रार्थनेत बसाल आणि तुम्ही आत्म्यात जाऊन पवित्र आत्म्याला म्हणाल, मला तोड, मला मोड, आणि तुम्ही जेवढं जास्ती प्रार्थनेमध्ये रडाल, दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी, म्हणजे तुम्ही जेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करायला लागतो, ॲटोमॅटिक तुम्हाला रडायला येणार, तुमचं अंतःकरण जड होणार आणि देव तुम्हाला ठेचणार. आणि एक जेवढं तुम्ही जास्ती तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करत आहात, पण तुम्ही रडतात, तेवढं जास्ती तो देवाचा आत्मा आहे ना तुमच्या त्या एक एक किड्यांना मारत राहील, देहाच्या वळवळींना मारत राहील. हे आहे आत्म्याद्वारे देहाची कामे मारणं. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मला कळतं, आता समजा मी आता दिवसभरात मी चाललेलो आहे आणि माझ्या मनामध्ये विचार आला, संदीप विरुद्ध आता मी काहीतरी करायला पाहिजे, त्या क्षणाला त्या विचाराला मला डोक्यातून बाहेर काढायचं, त्या क्षणाला, दॅट व्हेरी मोमेंट, गेट आउट इन जीसस नेम. मग तुम्ही त्या क्षणाला दुसरा विचार मनात ठेवा, त्वरित
तुरंत वचन सांगतं की माझे तोंडचे शब्द आणि माझ्या मनातले विचार हे तुझ्या समोर हे स्वीकारणीय हवे. ही प्रार्थना स्तोत्रकर्ता करतो की माझे तोंडचे शब्द आणि माझे मनातले विचार हे तुला स्वीकारणीय असले पाहिजे. तर संतो, ज्यावेळेस माझ्या मनात माझ्या मनामध्ये आता आला एक मुद्दा, संदीप विरुद्ध आता मी असं करणार, यशवंत विरुद्ध आता मी असं करणार, तुरंत फटाक करून तो विचारला डिलीट. हे तुम्ही करू शकता. चला मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट देतो. चला आत्ताच्या आत्ता गुलाबजामुनबद्दल विचार करा. चला गुलाबजामुन समोर आणा, सगळ्यांनी करा. आणला का? काही काही लोकांची स्माईल आहे तोंडावरती, गुलाबजामुनचं नाव ऐकल्या चांगली गोष्ट आहे. तर आला ना गुलाबजामुन समोर, मग हेच तुम्हाला करायचं आहे. तुमच्या मनात असं एखाद्याबद्दल वाईट आलं, कोणी वाईट केलं त्याच्याबद्दल कोणी तुमच्या विरुद्ध वाईट केलं त्याच्याबद्दल तुमच्या मनात प्लॅनिंग आली वाईट करायची, तुरंत दुसरं काहीतरी आठवायचं. पुरणपोळ्या कशा बनवायच्या, डोंगर कसं चढायचा, ही कार कशी आहे, ही बाईक कशी चालती, इंजिन कशी काम करती, असे विचार लगेच चेंज. त्वरित तुम्ही हे रोज तुम्हाला करावं लागेल. हे एकदा होणार नाही. तुम्हाला हे ह्याला रोज मारायचं आहे. रोज प्रत्येक क्षणाला तुम्हाला हे तुमचं युद्ध राहील. तुम्हाला तुमच्या मनाला ट्रेन करायचं आहे. जे तुमचं मन वाईट करण्याबद्दल ट्रेन झालेलं ना, आता ह्या मनाला तुम्हाला परत रिप्रोग्राम किंवा रिट्रेनिंग द्यायची आहे चांगलं विचार करायसाठी. तुमच्या मनामध्ये फक्त चांगले विचारच आले पाहिजे. तुम्ही म्हणाल पास्टर मला वचनाचा विचार दिवसभर येणार नाही. अरे ठीक आहे, मग पक्षी कसे उडतात तो विचार कर. त्यांच्यामध्ये असं काय असतं की त्यांना उडता येतं, मग मला का उडता येत नाही हा विचार कर. मग पाण्यावरती पाणी कसं आहे, पाणी कशाने बनवलेलं आहे हा विचार कर. मग मी कोणता बिझनेस करू, माझ्यावरती एवढं मोठं कर्ज आहे, ह्याच्यातून बाहेर मी कसा येऊ हा विचार कर. तुम्ही तुमच्या देवाने आपल्याला स्वइच्छा दिलेली आहे, तुम्ही हवा तो विचार करू शकता संतो. ती पॉवर देवाने आपल्याला दिलेली आहे. यू कॅन चेंज द डेस्टिनी ऑफ युअर लाईफ बाय चेंजिंग युअर थॉट्स. तुम्ही तुमच्या जीवनाचं पूर्णपणे डेस्टिनीला काय म्हणतात, व्हॉट इज अ डेस्टिनी इन मराठी, डेस्टिनीला तुम्ही तुमच्या जीवनाचं उद्देश नाही, तुम्ही तुमच्या जीवनाचं अंत तुम्ही ठरवू शकता तुमच्या डोक्यातले विचार बदलून. हालेलुया. तर संतो हो, तुम्हाला आत्म्याद्वारे पवित्र आत्म्या पहिली प्रार्थनेत जाऊन त्या विचारांना ठार मारायचे. प्रार्थनेत जाऊन. आता काही लोक असे एवढे चॅम्पियन असतात. उदाहरणार्थ आता मला एका विरुद्ध राग आहे, माझ्या मनामध्ये द्वेष आहे, राग आहे, तर मी एकटा का राग ठेवू, मग दुसऱ्याला पण तयार करतात त्याच्या विरुद्ध राग करायला. अरे वेडे झाले तुम्ही, स्वतःचा पाप करता दुसऱ्याला पण खड्ड्यात घेऊन जातात. कमॉन, वेकअप, उठा, जागे व्हा, सकाळ झालेली आहे, उठा. हा मूर्खपणा आहे, हा अतिमूर्खपणा आहे. कारण ह्याच्याने तुमचा अंत नरकात, तुम्ही तिकीट 100% नरकामध्ये जाणारच आहात. स्वतःचा करता दुसऱ्याला पण ते करायला लावताय, म्हणजे किती महान लोक असणार आपण सगळेजण. सो प्लीज वेकअप. तर संतो हो, एक लक्षात ठेवा, तर तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे म्हणून आपल्याला प्रार्थनेत बसायला आवडत नाही. का माहिती आहे का? कारण त्या देहाला अरे हे प्रार्थनेत बसले तर मला मारावं लागेल. अरे नको वैना प्रार्थनेत बसूच द्यायचं नाही आपला देह. तर संतो, आपल्याला आजपासून हे बदलायचं आहे. आणि ख्रिस्तात आले असाल तर तुम्हाला अटी किंवा आज्ञांची सवय लागलीच पाहिजे. जिथं प्रेम आहे तिथं आज्ञा असणार. आणि आता वचन 14 वाच. रोमकरसपत्र 8 अध्याय वचन 14. रोमन्स 8:14. कारण जितक्याच देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. आणि तेच मुलगे स्वर्गात घेतले जाणार. हालेलुया. हॅव अ ग्रेट डे एव्हरीबडी. गॉड ब्लेस यू अँड सी यू अगेन उद्या सकाळी बरोबर 6 वाजता. प्रेज द लॉर्ड.